नमस्कार. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक टॉप 30 बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. भाजप शिवसेना युतीसाठी आता शिखर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. युतीचा निर्णय लवकर घ्यावा यासाठी अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी TV9ला दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची भूमिका मवाळ झाल्याची देखील माहिती आहे. मात्र युतीबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनंही मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं फॉर्म्युला ए आणि फॉर्म्युला बी तयार केल्याचं सांगितलं जात आहे. यात फॉर्म्युला ए म्हणजे स्वबळावर तर फॉर्म्युला बी म्हणजे युती. अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती मिळते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या अशी मागणी संजय राऊत यांनी सरकारकडे केली. तसंच शिवसेना आपल्या अटींवर राजकारण करते असं वक्तव्य करून राऊत यांनी भाजपला पुन्हा टीका केलेली आहे. शिवसेनेच्या कठोर पावित्र्यामुळे भाजपची गोची झाली असून मुंबईत शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपला उमेदवार हवे असून 3 जागांवर भाजपला ताकदीचा उमेदवार दिसेनासा झालाय. दरम्यान दक्षिण मध्य मुंबईमध्ये रामदास आठवलेंना उतरण्याचा विचार भाजपकडून असल्याचं देखील कळत आहे. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली विभागवार बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव प्रत्येक विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेत आहेत. मतदारसंघाचा आढावा या बैठकीच्या आधारे घेण्यात येणार आहे. युतीवर उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असं दीपक केसरकर यांनी युतीबद्दल बोलताना म्हटलंय. तसंच बैठकीत विकास कामांवरच अधिक चर्चा झाल्याचंही केसरकर यांनी म्हटलंय. माझ्या पक्षातील काही नेत्यांचं माझ्याबद्दल प्रेम उफाळून आल्याचा टोमणा संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा आणि कृपाशंकर सिंग यांना नाव न घेता लगावलाय. दरम्यान मी जिथे काम केलंय तिथूनच निवडणूक लढवणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 4 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली होती. मात्र दोनही पक्षांकडून प्रत्येकी 2-2 जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली असून आता लवकरच आंबेडकर महाआघाडीत जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असून MIMनं आपली भूमिका स्पष्ट केल्याचं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान भाजप सेनेचा नौटंकीपणा असल्याची टीका देखील माणिकरावांनी यावेळेस केली आहे. शिवसेना भाजप दोन्ही पक्ष जुमलेबाज आहेत. दोन्ही पक्षांनी जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केलं आहे अशी टीका माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असं देखील ते म्हणाले. शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही अण्णा हजारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आज अण्णा चर्चेला तयार नाहीत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. अण्णांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री त्यांना भेटणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे. पुढील 2 दिवसात उपोषणावर तोडगा निघेल असं देखील ते म्हणाले. लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 8 ते 10 दिवसांमध्ये येईल. मनसेशी मात्र युतीबाबत कसलीच चर्चा झालेली नाही अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा आज पंढरपुरातील भोसे या गावामध्ये आली होती. त्यावेळेस जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. भिवंडी न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आलेला आरोपी अशरफ अन्सारी यांना न्यायाधीशांवर चप्पल फेकून मारल्याची घटना घडली. त्यानंतर वकिलांच्या संघटनेनं या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण दिवस कामबंद आंदोलन केलं. वकिलांच्या आंदोलनामुळे पक्षकारांची मात्र मोठी गैरसोय झाली. उद्या पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेस जो आहे तो 2 तासांसाठी बंद राहणार आहे. दुपारी 12 ते 2 पर्यंत प्रवासाचं नियोजन यामुळे टाळलेलंच बरं राहू शकतं. विरारमधील गणेश कोरटकर हत्याकांडाचे दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. कोटलकर यांची हत्या करणारा आरोपी पिंटू शर्मा हा सिरियल किलर असल्याची माहिती आता उघड झाली आहे. पिंटूनं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं ही हत्या केल्याचं देखील उघड झालं. बोरिवलीमधल्या नॅशनल पार्कमध्ये प्रियकरानं प्रियसीवर हल्ला केल्याची घटना घडली. प्रियकराच्या हल्ल्यात प्रियसी गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर या प्रियकरानं स्वतःवर देखील हल्ला केला. दोघांवर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रियसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची हत्या मुलीच्या भावांनी केल्याची घटना मालाडच्या मालवणी भागामध्ये घडली. काल दुपारी प्रियकर प्रियसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्याचा राग या दोन्ही भावांना आला आणि त्यांनी त्याची हत्या केली. सैफ अली शराफत असं या हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. बदलापुरातील बारवी डॅम परिसरामध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची गाडी उलटलेली आहे. गाडीचा अपघात झाल्यामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थी उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातले रहिवासी असल्याची माहिती मिळते. हेल्मेट सक्तीवरून हेल्मेट विरोधी कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. 1 फेब्रुवारीला या समितीनं घंटानाद आणि धरणं आंदोलनाचा इशारा दिला. पोलीस कायद्याचा धाक दाखवून दंड वसूल करतायत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चलनं पाठवली जात असल्याचा आरोप या समितीने केला. त्याचबरोबर हेल्मेट सक्तीचा दंड वसूल बंद करण्याची मागणी आता करण्यात आली. पुण्याच्या स्वारगेट इथे एका तरुणावर जमावानं हातात कोयता घेऊन वार केल्याची घटना समोर आली. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडलेली आहे. ही घटना मात्र सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वारजे माळवाडी येथील रोजरी शाळेसमोर कात्रजकडे जाणाऱ्या पीएमपीएलच्या बसला आग लागली. बसमधून धूर येऊ लागल्यामुळे चालकाने ही बस थांबवली आणि वेळीच हे प्रवासी सगळे उतरल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना टळलेली आहे. सिंहगड कोथरूड येथील अग्निशमन दल घटनास्थळी आल्यानंतर ही आग विझवण्यात यश आलं.
पुण्याच्या वाघोलीतून पाण्याचा टँकर चोरी करणाऱ्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केलेली आहे. नितीन बनसोड असं त्याचं नाव असून चोरी करताना सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चोरीला गेलेला टँकर हा आरोपी सातारा जिल्ह्यातील लोणंद या गावामध्ये भंगार व्यावसायिकांना विकणार होता. दरम्यान आरोपीचा साथीदार किरण पाटील हा फरार आहे. सुसंस्कृत शहराची ओळख असलेल्या पुण्यामध्ये कुत्र्या मांजरांना विष देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. येरवड्याच्या प्रायडल नगरमध्ये हा प्रकार घडला असून 14 कुत्रे आणि 6 मांजरांना विष देण्यात आलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते. यापूर्वी देखील याच ठिकाणी अशाच पद्धतीनं निष्पाप प्राण्यांचे जीव घेण्यात आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी भीम आर्मीनं केली. या प्रकरणी भीम आर्मीनं पुण्याच्या बेलबाग चौकामध्ये निदर्शनं करून आपला निषेध नोंदवलाय. नागपुरात पुत्रप्राप्तीसाठी एका भोंदूबाबानं विवाहितेला फसवल्याची घटना घडलेली आहे. मुकेश उर्फ टिल्लू डागोर असं या भोंदूबाबाचं नाव असून तंत्रमंत्राच्या साहाय्यानं पुत्रप्राप्ती करून देतो म्हणून या बाबानं या महिलेकडून 2 वर्षात तब्बल 7 लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विवाहितेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात गंभीरपणे जखमी झालेल्या एका व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान अखेर दुर्दैवी अंत झाला. जुंबरलाल बैदमुथा असं त्यांचं नाव आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा उद्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणार आहे. त्यानिमित्तानं राज्यभरातून आलेल्या दिंड्यांनी आज रिंगण करून माऊलींच्या नामघोषाचा गजर केला. मनसेनं मुंबईत वॉर्ड ऑफिसर चोर है या नावानं कॅम्पेन सुरू केलेलं असून या कॅम्पेनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या वॉर्ड ऑफिसरच्या विरोधातील या कॅम्पेनला मुंबईकर पाठिंबा देत आपल्या विभागातील फेरीवाल्यांचे फोटो पाठवत आहेत. दरम्यान मुंबईकरांनी पाठवलेल्या निवडक फोटोंचे मुंबईच्या मराठी पत्रकार संघामध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं असून ते पाहण्यासाठी खास वॉर्ड ऑफिसरलाच बोलावण्यात आलेलं आहे. अस्वच्छतेमुळे भिवंडीतील भाजी आणि मासळी बाजारांवर गंडंतर आलं होतं. त्यामुळे भाजी आणि मासळी व्यावसायिकांनी स्वखर्चानं परिसरामध्ये सुंदर रंगरंगोटी केली. परिसरात सुंदर चित्र काढून व्यावसायिकांनी हा परिसर अतिशय आकर्षक असा केलेला आहे. त्या परिसराचं उद्घाटन भाजपच्या संतोष शेट्टी यांनी केलं.